कोर्टामध्ये व्हॉट्सअपचे मेसेजेस हे पुरावा म्हणून सादर करता येऊ शकतात का? तर उत्तर आहे हो. कारण आजच्या युगामध्ये व्हॉट्सअपचा सर्रास वापर केला जातो. मित्रांमधले संवाद असो, व्यापारामधले कम्युनिकेशन असो, नवरा बायकोंमधले जे हिटेड कॉन्व्हर्सेशन असो, ह्या सर्व बाबी जर पुरावा म्हणून सादर करायची वेळ आली तर कोर्ट ते ग्राह्य धरतं. आता यामध्ये सिंगल टिक, डबल टिक किंवा ब्ल्यू टिक ह्याचा सिग्निफिकन्स देखील सुप्रीम कोर्टनी त्याच्याबाबत स्पष्ट निवाडे दिले आहेत की हे जर तुम्ही 65B किंवा आता जो अलीकडं 63A जो सेक्शन इंट्रोड्यूस केला आहे भारतीय साक्ष अधिनियममध्ये, तर याचं सर्टिफिकेट जर आपण सादर केलं तर हे तुमच्या विरुद्ध पुरावा म्हणून वापर केला जाऊ शकतो. तसेच जो चेक बाउन्स झाल्यानंतर जे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट जी 138ची जी नोटीस पाठवली जाते ती देखील व्हॉट्सअपद्वारे जर पाठवली असेल आणि त्याला ब्ल्यू टिक जर आलं असेल तर ती नोटीस देखील ग्राह्य मानली जाते, जर का आपण त्याला 65B सर्टिफिकेटचा दुजोरा दिला असेल तर.